महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण तालुक्यातील जासे येथील शीतल परिवहन पार्किंगच्या मागे असलेल्या जांभळाच्या झाडाखाली काही तरुण संशयास्पदरित्या अंमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उरण पोलिसांनी 10 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2 वाजता छापा मारला. या कारवाई दरम्यान रवींद्र कल्याण शेट्टी वय वर्ष 27, गणेश दत्तू भिडे वय वर्ष 25, गणेश विनय पाटील वय वर्ष 19 हे तिघे अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी झडती घेतली असता गणेश पाटील याच्याकडून 6.32 ग्रॅम वजनाच्या हेरोईनच्या 85 पुड्या जप्त करण्यात आल्या. या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 2,52,800 रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी दिली. न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे आणखी गुन्हेगारांचे नाव समोर येणार आहेत. म्हणजेच हा माल कुठून घेतला, कोणाकोणाला दिला याबाबत चौकशी होणार असल्याने नशा करणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. उरण तालुका विधी सेवा समिती तसेच उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर दिनांक 17 मार्च 2026 रोजी जसकार उरण येथे फिरते लोक न्यायालय आणण्यात आले होते. सदर लोक न्यायालयाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच 18 मार्च 2026 रोजी भेंडकळ उरण येथे कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त दिवाणी न्यायाधीश माननीय श्रीकांत उपाध्ये आणि गटविकास अधिकारी माननीय सर्जेराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उरण बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री विजय पाटील तसेच सर्व वकील सदस्य यावेळी उपस्थित होते. शिबिरामध्ये महिलांवरती घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, प्रोटेक्शन ऑफ वुमन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट या विषयावर माननीय ॲडव्होकेट किशोर ठाकूर यांनी भाषण दिले. हुंडाबंदी कायदा, प्रोहिबिशन ऑफ डावरी तसेच नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन या विषयांवर ॲडव्होकेट संघश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट धीरज डाकी यांनी केले. या शिबिरामध्ये सेवानिवृत्त दिवाणी न्यायाधीश माननीय श्रीकांत उपाध्ये यांनी सुद्धा कायदेविषयक विशेष मार्गदर्शन दिल्याने उपस्थित नागरिकांनी आभार व्यक्त केलेले आहे. मुंबईजवळील घारापुरी एलिफंटा बेट येथे सुरू असलेल्या उत्खननात महाकाय रांजण आणि महत्त्वपूर्ण पुरातत्वीय अवशेष सापडलेले आहेत. मोरा बंदर परिसरातील या उत्खननातून प्राचीन आंतरराष्ट्रीय व्यापाराचे ठोस पुरावे समोर आले आहेत. उत्खननात रोमन एम्फोरा, टॉर्पिडो जार, चिनी पॉर्सिलिन आणि टर्कोइज गेजवेअरचे तुकडे आढळले असून इसवी सनाच्या 4-5व्या शतकात रोम व पश्चिम आशियाई व्यापार होत असल्याचे संकेत मिळालेले आहेत. तसेच विटांनी बांधलेली व खडकात कोरलेली पाण्याची टाकी सापडल्याने त्या काळातील प्रगत जलव्यवस्थापनाचाही उलगडा लागलाय. याशिवाय लोखंडी गोळे, दगडी नांगर आणि प्राचीन नाणीही सापडलेली आहेत. या शोधामुळे घारापुरी बेट हे प्राचीन काळातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. अघोरी विधीच्या नावाखाली एका भोंदू बाबाकडून महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. आरोपीने महिलांना समस्या दूर करण्याचे आमिष दाखवत निर्जन फार्म हाऊसमध्ये बोलावून अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.